बोईसर तारापूर MIDC मधल्या कारखान्यात वायुगळती, 4 कामगारांचा मृत्यू तर 4 कामगारांची प्रकृती चिंताजनक, मृतांचा आकडा वाढण्याची भीती. राज्यसभेतही ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर, ई-स्पोर्ट्स आणि ऑनलाईन सोशल गेमिंगला प्रोत्साहन देताना सर्व प्रकारच्या ऑनलाईन मनी गेमवर बंदी. या सरकारमध्ये नाही आणि दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच BCCI जे आहे, भाजप कंट्रोल BCCI आहे, तीच भाजप आणि BCCI आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवतात. आशिया चषकात पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळण्यावरनं आदित्य ठाकरेंचा भाजपवर प्रहार, सिरीजमधनं पाकिस्तानला बॉयकॉट करावं किंवा आपण बाहेर पडावं, ठाकरेंची भूमिका. धनंजय मुंडेंनी कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौड बंगालाच्या रिपोर्टची फाईल गायब केली. कृषी सचिव V. राधा यांची फाईल गायब केल्याचा अंजली दमानी यांचा मोठा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही फोन. NDAचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार CP राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया. कसली निवडणूक होती, त्याला इतकं काय महत्त्व देता, राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी. कबूतरखान्याचा विषय राजकीय, जाणीवपूर्वक वाद घडवले जातात. माणसांपेक्षा कबूतरं महत्त्वाची आहेत का, कबूतरखाना आंदोलनावरनं राज ठाकरेंचा सवाल. काय माळ्यांची दुखणी आहे की पोलिसचं नेतृत्व माळ्यांकडून लष्कराकडे चालले, हे त्यांच्या पोटात माळी समाजाबद्दल लक्ष्मण हाकेंचं वादग्रस्त विधान, माळी समाजाकडनं संताप व्यक्त. बाळासाहेब थोरातांनी संग्रामबापू भंडारेंचे सर्व आरोप खोडले, थोरातांकडनं लाव रे तो व्हिडिओ. संगमनेरमध्ये भंडारेंनी थोरातांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ मोर्चा. राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी. हेडगेवार आणि गोलवळकरांच्या फोटोसमोर उभं राहत सुनेत्रा पवारांचं भाषण, तर उपस्थितीचा राजकीय अर्थ नको, सुनेत्रा पवारांकडनं स्पष्ट. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी. नमस्कार, प्राईम टाईम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनची सुरुवात नेत्यांमध्ये वाढलेल्या राजकीय जवळीकीची आणि जुन्या मित्रांमध्ये निर्माण होत असलेल्या दुराव्याच्या बातमीनं करूया. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणावरती नजर टाकली तर 2019 साली शिवसेना आणि भाजप युतीचा काडीमोड झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजपत राजकीय संघर्ष सुरू झाला. तर पुढे एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर भाजप आणि शिंदेंनी नव्या युतीचा श्रीगणेशा केला. मग उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये विस्तवही जात नव्हता. पण अलीकडच्या काही काळात बर्फ वितळू लागल्याचं चित्र आहे. एकीकडे उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंशी देवेंद्र फडणवीसांची जवळीक तर वाढत नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे अगदी मोक्याच्या वेळेला एकमेकांना भेटल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारचा दिवसही अगदी तसाच होता. सकाळी सकाळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गाठलं आणि या दोघांमध्ये जवळपास तासाभराचं चर्चासत्र पार पडलं. पण ही भेट ठाकरे बंधूंच्या बेस्ट निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर झाल्यानं त्याचं राजकीय वेटेज वाढलं नसतं तरच नवल. तर दुसरीकडे विधानभवनाच्या लॉबीत झालेली उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट असो किंवा मग विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी महायुतीत येण्याची ठाकरेंना दिलेली ऑफर असो, यावरनं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही रंगल्या. तर नेटवर्क 18च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली. आदित्यांनी मुख्यमंत्र्यांचं हसत मुखानं स्वागत केलं,
त्यामुळेही चर्चा सुरू झाल्या. या वाढत्या भेटीगाठींमुळे प्रश्न हाही निर्माण होतोय की जर ठाकरे फडणवीसांच्या जवळ येत आहेत तर मग शिंदे दूर जात आहेत का? या वाढत्या भेटीगाठींमुळे प्रश्न निर्माण झालाय की ठाकरे फडणवीसांच्या जवळ येत आहेत तर मग दूर नेमकं कोण जात आहे? या संदर्भात राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे जाणून घेऊया. निवडणुका सोबळावर लढवल्यात ना, त्यावेळी कोण होतं भाजपासोबत? आणि जर सोबळावर लढून जर भाजपा सत्तेच्या जवळपास जात असेल तर आता त्यांना काय गरज आहे? हा एक मुद्दा आहेच ना ह्याच्यामध्ये. म्हणून आज जर एक असा मेसेज दिला गेला की ठाकरे आमच्या जवळ आहेत, ठाकरे आमच्या जवळ येत आहेत, आमचे ठाकरेंचे संबंध चांगले आहेत, ते सुधारत आहेत, तर यातनं पण एक मतदारांमध्ये असा मेसेज जातो की अरे ठाकरे आणि यांचं जमतंय वाटतं. मग शिंदेंचा तिथे प्रॉब्लेम होतो. त्यामुळे शिंदेंचं त्यांची बार्गेनिंग पॉवर जी असते राजकारणामध्ये, वाटाघाटीची शक्ती ही एक फार महत्त्वाची असते. ती वाटाघाटाची शक्ती कमी करणं हे प्रतिस्पर्धी पक्षाचं ध्येयच असतं. जेव्हा राज ठाकरे वेगळे होते, दोघा भावांचं एकत्र येण्याची शक्यता नव्हती, ती गोष्ट वेगळी होती. पण त्यावेळी सुद्धा आपण मागच्या विधानसभेला बघितलं की राज ठाकरे यांच्या उमेदवारामुळं एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांचा लॉस झाला. त्यांना काही जागा गमवाव्या लागलेल्या आहेत कारण मतांची फाटाफूट झालेली आहे. आता हे दोघे एकत्र आल्यामुळं खरा धोका जो आहे तो एकनाथ शिंदेंना आहे. तर नुकतीच बेस्टच्या पतपेढीची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीचे निकाल जेव्हा समोर आले त्याच्या अगदीच दुसऱ्या दिवशी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटलेत आणि या भेटीच्या टायमिंगवरनं सुद्धा जोरदार चर्चा झाली. आजच्या भेटीसंदर्भात राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच काय म्हटलं आपण पाहूया. गेले काही महिने मी मुख्यमंत्र्यांशी काही महत्त्वाच्या विषयांवरती मी त्यांच्याशी बोलत होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आखता येईल, टाउन प्लॅनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या तशा आवडीचे विषय आहेत. एक स्कॉटिश मला माहिती आहे की आता मी जे काय बोलणार आहे त्याच्यामध्ये फारसा तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे, पण तरी पण आता मी कशासाठी गेलो होतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला दुसरीकडे कोणाकडे तरी जाऊन तुम्हाला काय वाटतं असं होणार नाही तुमचं. त्याच्यामुळे तुम्हाला आता या विषयामध्ये किती इंटरेस्ट असेल मला माहिती नाही. आणि या पत्रकार परिषदेतनं राज ठाकरेंनी रस्ते म्हणजे मुंबईचे खराब झालेले रस्ते, कबुतरं यासोबतच विविध विषयांवरती भाष्य करत राजकीय पुढाकारांच्या डोळ्यात अंजन कसं घातलं ते सुद्धा पाहूया. मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? बरं फक्त कबूतर मेली नाही पाहिजेत,